हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. आपला साऊंड हा चॅप्टर चालू आहे आणि साऊंड या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ वेव्स हे पाहिलेले आहे. टाइप्स ऑफ वेव, 3 टाइप्स ऑफ वेव्स आहेत. फर्स्ट इज द मेकॅनिकल वेव. सेकंड इज व्हॉट? that is the EM waves, and third one is the matter waves. ओके, त्यानंतर आपण वेव्हच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह, 7 प्रॉपर्टीज आहेत वेव्हच्या. ह्या आपण लास्ट लेक्चरला पाहिलेल्या आहोत. आज म्हणजे आपला 8.1 आणि 8.2 हा कंप्लीट झालेला आहे. आज आपण 8.3 हा पॉईंट पाहणार आहोत आणि तो पॉईंट आहे ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्स अँड लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. आता हे काय आहे नक्की? तर त्यापूर्वी आधी प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय हे बघू आपण. दॅट इज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे कोणती वेव्ह ही आधी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे बघा, ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल ऑफ द मीडियम हॅव सेम अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. म्हणजे सपोज ही जर मी वेव्ह ड्रॉ केली, ओके, या ठिकाणी असणारे प्रत्येक पार्टिकल्स, या वेव्हजमध्ये असणारे प्रत्येक पार्टिकल्स व्हायब्रेट होणारे पार्टिकल्स, ओके, मीडियम हॅव सेम अँप्लिट्यूड. प्रत्येकाची अँप्लिट्यूड ही कशी असायला पाहिजे? सेम अँप्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी हे कसं असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. ओके, त्याला काय म्हणतो आपण? प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अजून द स्टेट ऑफ ऑसिलेशन दॅट इज फेज. स्टेट ऑफ ऑसिलेशन चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलची स्टेट ऑफ ऑसिलेशन ही काय असणार आहे? चेंज होत असणार आहे. ओके, दॅट इज फेज ही प्रत्येक पार्टिकलची काय होते? चेंज होते. त्याला काय म्हणतो आपण? प्रोग्रेसिव्ह वेव्स. ओके, नाव नेक्स्ट, या प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या 2 टाइप्स आहेत. त्याला म्हणतो आपण ट्रान्सवर्स वेव्ह. फर्स्ट आपण पाहणार आहोत बघा, ट्रान्सवर्स वेव्ह. ओके, फर्स्ट टाइप आहे ट्रान्सवर्स वेव्ह. आता ट्रान्सफर वेव्ह कशाला म्हणायचं हे जाणून घेऊया आधी आपण. ओके, तर अ वेव्ह इन विच पार्टिकल ऑफ अ मीडियम व्हायब्रेट इन अ डिरेक्शन ऑफ परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह. म्हणजे एक वेव्ह आहे. ओके, सपोज करूया आपण, दिस इज अ वेव्ह. ही वेव्ह आहे. ठीक आहे, तर स्टार्टिंग रेस्ट पोझिशन. तर अ वेव्ह इन विच पार्टिकल ऑफ अ मीडियम व्हायब्रेट इन अ डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे या वेव्हची प्रोपॅगेशन कुठे आहे? या डिरेक्शन आहे, अलॉंग एक्स ॲक्सिस असं म्हणूया. सपोज करूया, सपोज आपण हा जो एक्स ॲक्सिस म्हटलो आणि इकडे काय म्हणूया आपण? वाय म्हणूया. मग प्रोपॅगेशन वेव्ह हा कोणत्या डिरेक्शन आहे? अलॉंग द एक्स ॲक्सिस. प्रोपॅगेशन वेव्ह हा कोणत्या डिरेक्शन आहे? एक्स ॲक्सिस आहे. पण जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल व्हायब्रेट होण्याची डिरेक्शन कुठे आहे? अलॉंग द वाय ॲक्सिस. इथले जे पार्टिकल्स आहे, सपोज हा पार्टिकल अप्स गेला आणि डाऊन्स गेला, बरोबर, त्यांची डिरेक्शन कुठे आहे? अप्स डाऊन्स होण्याची डिरेक्शन. जसं की आपण नेहमी सांगतो, हे अप्स होतं आणि हा डाऊन्स होतं. हे अप्स डाऊन्स होण्याची डिरेक्शन हे कुठे आहे? अलॉंग द वाय ॲक्सिस. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ओके, तर बघा, and the propagation of wave is along the x axis, and हा x आणि y हे कसे आहेत? एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. कसे आहेत ते? परपेंडिक्युलर आहेत. सो अ वेव्ह इन विच अ पार्टिकल ऑफ अ मीडियम व्हायब्रेट टू अ डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड द ट्रान्सवर्स वेव्ह. त्याला काय म्हणायचं? ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय? पार्टिकलचे व्हायब्रेशन्स, त्यांची जी डिरेक्शन असणार आहे, अँड प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह याची जी डिरेक्शन आहे, या दोन्ही डिरेक्शन एकमेकांना कशा आहेत? त्या परपेंडिक्युलर आहेत. अशा वेव्हजला काय म्हणायचं आहे? ट्रान्सवर्स वेव्ह.
एक्झाम्पल कोणतं असेल बघा, वॉटर वेव्स. जसं की आपण काल सांगितलेलं होतं लेक्चरला की हे सपोज पाण्याचा तळ आहे आणि इथं मी एक स्टोन टाकला, ठीक आहे, मध्यभागी त्याच्या काय केलं आपण, स्टोन टाकला, तर इथून काय तयार होतात, वेव्स तयार होतात. वॉटर सरफेसवरती वेव्ह तयार होतात. पूर्ण वॉटरच्या वेव्स तयार होतात का, अख्खं टोटल वॉटर हे होतं का, त्याचे वेव्स तयार होतात का, नाही. फक्त जे वॉटर सरफेस आहे, सरफेस ऑफ वॉटर, त्याच्याच फक्त काय होतात, त्या वेव्स तयार होतात. बरोबर. वेव्स तयार होतात याचा अर्थ काय, इथला मॉलिक्यूल अप अँड डाऊन व्हायब्रेट होतोय, इथला मॉलिक्यूल अप अँड डाऊन व्हायब्रेट होत आहे. करेक्ट. व्हायब्रेट होताना ते व्हर्टिकली होत आहे तसे, ओके, अप अँड डाऊन, अपवर्ड अँड डाऊनवर्ड. बट त्याची वेव्ह तयार झाली आहे, म्हणजे प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह ही तयार झाली आहे, ते अलॉंग सपोज आपण एक्स ॲक्सिस म्हणूया, ठीक आहे, आणि जे व्हायब्रेट होतात ते अलॉंग द वाय ॲक्सिस. असं जर म्हटलं तर या दोघांचे डिरेक्शन कसे असणार आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच वॉटर वेव्स हे कशा आलेले आहेत, ट्रान्सवर्स वेव्ह. कोणत्या टाईप्समध्ये येतात ते, ट्रान्सवर्स वेव्ह. लक्षात येतात. म्हणजे वॉटरचे मॉलिक्यूल व्हायब्रेट कसे होतात, अप अँड डाऊन, अँड विच इज परपेंडिक्युलर टू द प्रोपॅगेशन ऑफ वेव्स, and it is called the transverse wave. ठीक आहे. आता या ट्रान्सवर्स वेव्हच्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत. ट्रान्सवर्स वेव्हच्या काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक. मग त्या कॅरेक्टरिस्टिक पाहूया आपण. तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक नंबर 1. बघा आता, ऑल पार्टिकल ऑफ अ मीडियम इन द पाथ ऑफ द वेव्ह व्हायब्रेट इन अ डिरेक्शन ऑफ परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन्स. आत्ता जसं ज्या डेफिनेशनमध्ये आहे ती त्याची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे या ऑल पार्टिकल ऑफ मीडियम आर व्हायब्रेट इन अ डिरेक्शन परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. All particle vibrate in a direction perpendicular to direction of propagation. करेक्ट. बघा, हे जी वेव्ज आहे, जसं की आत्ताच आपण सांगितलं, हे पार्टिकल्स काय होतात, ते व्हायब्रेट होतात, ते अप्स आणि डाऊन्स व्हायब्रेट होतात आहे, ठीक आहे. आणि ते व्हायब्रेट होण्याची डिरेक्शन आहे ते परपेंडिक्युलर टू कुणाला आहे, ती डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन्स. ही त्याचं काय आहे, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक येत आहे. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक दॅट इज when transverse wave passes through a medium, the medium is divided into alternate the crest and throws. बघा, suppose this is the wave, okay, ही वेव आपण ड्रॉ केली from this rest position, okay. हा पॉझिटिव्ह साईड असेल, हा निगेटिव्ह साईड असेल. तर वेन अ ट्रान्सफर वेव्ह पजेस थ्रू अ मीडियम, म्हणजे एखाद्या मीडियममधून जर ट्रान्सफर वेव्ह पास होत असेल, ठीक आहे, तर ती डिवाइड होती इंटू 2 रिजन्स. 2 रिजन्समध्ये डिवाइड झालेलं असते. आता ते कोणते 2 रिजन्स आहेत, तर फर्स्ट आहे हा क्रिस्ट. फर्स्ट काय आहे, क्रिस्ट. त्याला काय म्हणतो आपण, क्रिस्ट, ओके. अँड सेकंड रिजन आहे दॅट इज थ्रोज. याला काय म्हणणार आहोत आपण, क्रिस्ट. अँड दिस इज द थ्रोज, ओके. क्रिस जो आहे तो पॉझिटिव्ह मध्ये येतो, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, आणि थ्रोज जो आहे तो निगेटिव्ह डिस्प्लेसमेंटमध्ये आहे. आणि अशा क्रिस्ट आणि थ्रोज तयार होत आपली काय तयार होत आहे, ट्रान्सवर्स वेव्ह तयार होत आहे. म्हणजे ट्रान्सवर्स वेव्स पासेस थ्रू अ मीडियम, द मीडियम डिवायडेड इंटू 2 अल्टरनेटिव्ह क्रिस्ट, which is region in the positive displacement, and the throws, that is the regions between the negative displacement, okay. This is second most important characteristic of a transverse wave, that transverse wave passes through medium, it makes crest and throws. Otherwise it divided in a 2 region. First is the crest and throws, okay. Now the third characteristic of the
transverse wave. A crest and adjacent throws from a one cycle. आता सोपं, हा एक क्रिस्ट आहे and this is adjacent throws this complete one cycle. This is complete one cycle of transverse wave. म्हणजे फक्त क्रिस्टने तयार होईल का ट्रान्सवर्स वेव्ह? तर नाही, क्रिस्ट विथ ॲडजस्टंट थ्रोज असं मिळून एक काय होते, एक कम्प्लीट ट्रान्सवर्स वेव्ह सायकल ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह तयार होत आहे. ओके. The distance measured along the waves between any two consecutive points of the same phase is called the wavelength of this wave. आता तुम्हाला हे सांगितलेलंच आहे. काल आपण ज्या प्रॉपर्टीज ऑफ वेव्स पाहिलेल्या आहे त्याच्यामध्ये वेवलेंथ हे डिस्टन्स कोणतं आहे हे आपण सांगितलेलं आहे. टू सक्सेसिव्ह डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह पार्टिकल इज द वेव्स. ओके. म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू क्रिस्ट जरी म्हटलं आपण तरी ती वेव्स तयार झालेल्या वेवलेंथ तयार आहे. डिस्टन्स बिटवीन टू थ्रोज म्हटलं आपण तरी सुद्धा तिथं काय झालेलं असणार आहे, वेवलेंथ आहे. ओके. नाव नेक्स्ट 4th number of characteristic, that is crest and throws advance in the medium are responsible for the transfer energy. म्हणजे हे क्रिस्ट आणि हे थ्रोज हे रिस्पॉन्सिबल आहेत फॉर द ट्रान्सफर एनर्जी. म्हणजे सपोज जसं की आपण सांगितलेलं आहे हे वॉटर आहे, इथे आपण स्टोन टाकला, इथं काय तयार झाली, वेव तयार झाली. स्टोन तर मी या मध्यभागी टाकलेला होता, मग या मध्यभागी टाकलेला असला तरी सुद्धा इथल्या वॉटर सरफेस कसं काय इथे वेव तयार झाली, म्हणजे इथला पार्टिकल काय झालेला आहे, व्हायब्रेट झालेला आहे, ऑसिलेट झालेला आहे अप्स आणि डाऊन्सला. बरोबर. अप्स अँड डाऊन्स म्हणजे काय तयार झालं, इथं क्रिस्ट आणि थ्रोज तयार झाला. बरोबर. आणि या क्रिस्ट आणि थ्रोज हा काय झाला, हा ट्रान्सफर एनर्जी करतो दुसऱ्या पार्टिकलला, इथल्या दुसऱ्या पार्टिकलला त्याची एनर्जी ट्रान्सफर करतो आणि तो पण पार्टिकल काय होतो, ऑसिलेट होतो अप्स आणि डाऊन्स, म्हणजे तो पण तयार काय करतो, क्रिस्ट आणि थ्रोज तयार करतो. पुन्हा हा इथला पार्टिकल काय करतो, ट्रान्सफर करतो त्याची एनर्जी आणि इथला पार्टिकल पुन्हा काय तयार करतो, क्रिस्ट आणि थ्रोज. आणि या क्रिस्ट आणि थ्रोजमुळे काय तयार होत आहे, आपली ही ट्रान्सवर्स वेव तयार होत आहे. ओके. सो दिस क्रिस्ट अँड थ्रोज आर रिस्पॉन्सिबल फॉर अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजे त्या पार्टिकलची एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी क्रिस्ट आणि थ्रोज हे काय आहेत, रिस्पॉन्सिबल आहेत. ओके. नाव नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज 5th number, that is transverse wave can travel through solid and on a surface of a liquid only. Transverse wave can travel through solids and surface of liquid. Surface of liquid only. बघा, म्हणजे ह्या ज्या ट्रान्सवर्स वेव्ज आहेत that can travel through solids, म्हणजे आपण जर एक स्ट्रेच्ड स्ट्रिंग म्हटलं, स्ट्रेच केलेली स्ट्रिंग असेल, ती सॉलिड स्ट्रिंग आहे. बरोबर. त्याच्या ज्या वेव्स तयार होतात त्या सुद्धा कशा आहेत, ट्रान्सवर्स वेव्ज आहेत. म्हणजे फक्त ट्रान्सवर्स ह्या ट्रॅव्हल कशा होऊ शकतात, तर सॉलिडमधून होऊ शकतात. अँड सरफेस ऑफ अ लिक्विड ओनली, पूर्ण लिक्विडच्या वेव्स तयार होत नाही, फक्त त्याच्या वॉटर सरफेस आहे त्याच्याच वेव्स तयार होतात. म्हणून इथं देताना तुम्हाला काय दिलेलं आहे, सरफेस ऑफ अ लिक्विड ओनली. त्यामुळे तुम्हाला पण तसंच व्यवस्थित लिहिलं पाहिजे तुम्ही. ट्रान्सवर्स वेव कॅन ट्रॅव्हल्स थ्रू सॉलिड्स अँड सरफेस ऑफ लिक्विड ओनली. ओके. दिस इज द 5th number characteristic of the transverse wave. नेक्स्ट बघा, त्याच्यामध्येच बघा अजून काय सांगितलं आहे, EM waves are transverse wave but they do not require material medium. EM waves are transverse wave but they do not require material medium. मटेरियल मीडियम त्याला गरज नाही. EM waves also transverse waves. Next characteristic, when transverse wave advance through medium there is no change in pressure and density. म्हणजे ज्या ट्रान्सवर्स वेव्ह passes through medium
मग त्या मीडियमची डेन्सिटी किंवा प्रेशर हे चेंज होत नाही. देर इज नो चेंज इन अ pressure or density of the medium. Next, 7 number properties. If vibration of all particles along the path of a wave are constrained to be in a single plane, जसे की आपण प्लेन दाखवलेलं आहे, ऑल पार्टिकलचे जे व्हायब्रेशन्स आहेत विच इज अलॉंग द सेम प्लेन, म्हणजे एकाच प्लेनमध्ये एकाच ॲक्सिसमध्ये व्हायब्रेट होतात ना ते, बरोबर का. हे जे व्हायब्रेट होणारे जे पार्टिकल्स आहेत ते कसे होतात, हे एकाच ॲक्सिसमध्ये सेम प्लेनमध्ये काय होतात, ते व्हायब्रेट होत आहेत. तर विच इज इन अ सिंगल प्लेन, देन द वेव इज कॉल्ड द पोलराइज्ड वेव. वेव इज कॉल्ड द पोलराइज्ड वेव. त्या वेवला काय म्हणतो आपण, पोलराइज्ड वेव. द व्हायब्रेशन ऑफ ऑल पार्टिकल अलॉंग द सेम पाथ, व्हायब्रेशन ऑफ ऑल द पार्टिकल अलॉंग द पाथ ऑफ अ वेव considered to be a single plane which is called as the polarized wave. त्याला काय म्हणू शकतो, म्हणजे ट्रान्सवर्स वेव्स आर द पोलराइज्ड वेव असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, मीडियम कन्व्हेइंग अ ट्रान्सवर्स वेव मस्ट पॉसेस इलॅस्टिसिटी ऑफ शेप. मीडियम जे आहे कन्व्हेइंग द टू द ट्रान्सफर वेव मस्ट बी इलॅस्टिसिटी. काल जसं आपण प्रॉपर्टीजमध्ये सांगितलेलं होतं, बरोबर. ट्रान्सवर्स वेव ह्या काय असणार आहे, इलॅस्टिसिटी ऑफ शेप. इलॅस्टिसिटी म्हणजे काय असणार आहे, आफ्टर द डिफॉर्मिंग फोर्स. जसं की आपण एक्झाम्पल घेतलेलं होतं वॉटर सरफेस. मग सरफेस इथं स्टोन आपण टाकला तर इथं काय तयार झाली, वेव्स तयार झाली. आणि ते थोडं काही वेळानंतर हे वॉटर काय होतं, शांत होतं. म्हणजे ॲज इट इज डिफॉर्मिंग फोर्स रिमूव्ह झाल्यानंतर ते पुन्हा त्याच्या स्टेटमध्ये जात आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय आहे, इलॅस्टिसिटी ऑफ अ शेप. These are the transverse wave. Transverse wave म्हणजे काय, a waves in which particle of a medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagations. आणि त्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिलेल्या आहात. ओके, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे लॉन्जिट्युडिशनल वेव. नेक्स्ट टाईप कोणता असणार आहे, लॉन्जिट्युडिशनल वेव. लॉन्जिट्युडिशनल वेव. आता या वेवला काय कशाला म्हणायचं, लॉन्जिट्युडिशनल वेव म्हणजे, तर बघा डेफिनेशन, अ वेव इन विच पार्टिकल ऑफ अ मीडियम व्हायब्रेट इन अ डिरेक्शन पॅरलल टू द डिरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. म्हणजे सपोज दिस इज अन वेव, ठीक आहे, नॉट लाईक दॅट. ओके, इथले जे पार्टिकल्स आहेत ते व्हायब्रेट होतात आहे, पण ते व्हायब्रेट होण्याची त्यांची जी डिरेक्शन आहे ते प्रोपॅगेशन ऑफ वेव्हच्या डिरेक्शन बरोबर कसे आहे, ते पॅरलल आहे. म्हणजे त्यांची डिरेक्शन कशी आहे, सेम आहे. सपोज ही व्हायब्रेशन ऑफ वेव ही कशी आहे, अलॉंग द प्रोपॅगेशन ऑफ वेव विच इज अलॉंग द एक्स ॲक्सिस, अँड द पार्टिकल व्हायब्रेशन्स विच इज ऑल्सो अलॉंग द एक्स ॲक्सिस. दॅट मीन्स a wave in which the particle of medium vibrates in a direction of direction of parallel to the direction of propagation is called the longitudinal wave. ट्रान्सवर्स वेव्हमध्ये जे पार्टिकल व्हायब्रेट होतात त्यांची डिरेक्शन प्रोपॅगेशन वेव्हच्या डिरेक्शनपेक्षा अपोजिट असते, म्हणजे परपेंडिक्युलर असते. आणि लॉन्जिट्युडिशनल वेव्हमध्ये जे पार्टिकल व्हायब्रेट होतात त्यांची डिरेक्शन हे प्रोपॅगेशन वेव्हच्या सेम डिरेक्शन असते, म्हणजे ते कसे आहेत, पॅरलल टू इच अदर. त्यांना काय म्हणायचं, तशा वेव्सला म्हणायचं लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. ओके, नाव द प्रॉपर्टीज ऑफ characteristic of a longitudinal wave. First characteristic, same as the definition, that is all the particle medium along the path of the wave vibrates in a direction parallel to the direction of propagation of a wave. Second characteristic, that is the longitudinal wave passes through a medium. A medium is divided into two regions. जसे की ट्रान्सवर्स वेव्समध्ये आपण पाहिलं की ट्रान्सवर्स वेव्ह ज्या मीडियममधून पास होते तिथं दोन रिजन्स तयार होतात, एक असतो क्रिस्ट आणि दुसरा असतो थ्रोज. ओके, तसंच यामध्ये जशी लॉन्जिट्युडिशनल
वेव्स पास होते थ्रू मीडियम. तिथे पण 2 रिजन्स होतात, म्हणजे 2 रिजन्समध्ये डिवाइड होते ती. आणि फर्स्ट असतो दॅट इज द कॉम्प्रेशन. फर्स्ट रिजन इज कॉल्ड ॲज द कॉम्प्रेशन अँड सेकंड रिजन इज कॉल्ड ॲज द रेअरफॅक्शन. तर कॉम्प्रेशन हे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जसं की आपण कशाचं घेऊ शकतो बघा, साऊंडचं घेऊ शकतो. एक्झाम्पल कोणतं आहे, साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह म्हणू शकतो ज्या ठिकाणी साऊंड चालू आहे, एखादा साऊंड सोर्स असेल, ठीक आहे, तिथे असणाऱ्या, जवळ असणाऱ्या ज्या त्याच्या वेव्ज आहेत त्या कशा असणार आहेत, कॉम्प्रेशन्समध्ये आहेत. आणि जसं जसं आपण डिस्टन्स घेऊ तशा त्या काय होतात, रेअर होत जातात. बरोबर. सुरुवातीला कोणत्या आहेत, कॉम्प्रेशन्स आहेत, आणि नंतर कोणत्या आहेत, रेअरफॅक्शन्स आहेत. अशा 2 रिजन्समध्ये त्या डिवाइड होतात. कॉम्प्रेशन काय कशाला म्हणायचं, जिथं कोणतं प्रेशर असेल, हाय प्रेशर ऑफ झोन, जिथे हाय प्रेशर ऑफ झोन. अँड रेअरफॅक्शन देर इज अ लो प्रेशर ऑफ झोन. बघा, कॉम्प्रेशन इज द रिजन वेअर द पार्टिकल ऑफ द मीडियम आर क्राउडेड. म्हणजे ज्या ठिकाणी वेव्स कसे असतील, क्राउडेड असतील. एक्झाम्पल बघा, रेअर होत गेल्या, या ठिकाणी काय आहेत, वेव्स क्राउडेड आहेत. याला कोणता म्हणणार आपण, कॉम्प्रेशन. आणि या ठिकाणी कशा आहेत, त्या रेअर होत गेल्यात, तर या रिजनला काय आपण म्हणणार, रेअर फ्रॅक्शन. दिस इज कॉल्ड द रेअर फ्रॅक्शन. ओके. कॉम्प्रेशनच्या ठिकाणी प्रेशर झोन कसा आहे, हाय आहे, हाय प्रेशर झोन. आणि रेअर फ्रॅक्शनच्या ठिकाणी प्रेशर झोन कसा आहे, लो प्रेशर झोन. This is the most important characteristic of the longitudinal wave, that longitudinal wave passes through medium, the medium divided into 2 regions. That first is alternative compressions and second was the rarefaction. Okay. Now the third characteristic. Characteristic number 3, that is a compression and the adjacent rarefaction from one cycle of longitudinal. जसे की आपण ट्रान्सवर्स मध्ये पाहिलेलं आहे, ठीक आहे. थर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ द compression and the adjacent rarefaction from one cycle of a longitudinal waves. That is one cycle of a longitudinal waves. कंप्लीट एक सायकल असणार आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, for propagations of a longitudinal wave, the medium should possess the property of elasticity of volume. For a propagation of a longitudinal wave, the medium should possess the property of elasticity of volume. Thus, longitudinal waves can travel through solids, liquid and gases also. जसे की आपण ट्रान्सवर्स वेव्स मध्ये पाहिले की ट्रान्सवर्स वेव can passes through, otherwise can travels through the solids and the surface of liquid only. Same as the longitudinal wave can travel through. Fourth number, longitudinal waves can travel through solid, liquid, and gases. But longitudinal wave cannot travel through vacuum or free space. Vacuum आणि free space मधून longitudinal wave travel होत नाही, which can travel only from solid, liquids and the gases. Next characteristic, that is the compressions and rarefaction advanced in the medium are the responsible for the transfer energy. जसं की इथे जे तयार होणारे कॉम्प्रेशन्स अँड द रेअरफॅक्शन्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत फॉर द ट्रान्सफर एनर्जी. म्हणजे इथल्या पार्टिकलची एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी अल्टरनेटिव्ह कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन हे रिस्पॉन्सिबल असणार आहे. कॅरेक्टरिस्टिक नंबर 5. And now when longitudinal wave advance through medium, there are periodic vibrations in pressures and density along the path of the wave and also with the time.
म्हणजेच when the longitudinal wave advance through a medium there are periodic vibrations in a pressure and the density along the path of the wave. म्हणजे इथे काय होत आहे, डेन्सिटी आणि प्रेशर हे काय होत आहे, चेंज होत आहे. And the 7th properties, that is the longitudinal wave cannot be polarized. 7th one is the longitudinal wave cannot be polarized. Cannot be polarized म्हणजे एकाच सिंगल पार्टमध्ये ते काय होत नाहीत, ट्रॅव्हल होत नाहीत. And these are the characteristic of longitudinal wave. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन टाइप्स आहेत, एक आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह, दुसरा आहे लॉन्जिट्युडिशनल वेव्ह. आणि त्या दोन्ही टाइप्सचे आपण काय पाहिलेले आहेत, कॅरेक्टरिस्टिक. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय, द पार्टिकल ऑफ व्हायब्रेशन of direction is perpendicular to the propagation of wave, and the longitudinal wave is particle of vibration direction is parallel to the propagation of waves. ओके, इथे आपला हा चॅप्टर संपतोय. या साऊंड या चॅप्टरमध्ये आपण टाइप्स ऑफ वेव्स, मेनली 3 टाइप्स आहेत, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ वेव्स हे पाहिलेलं आहे, आणि त्यानंतर ट्रान्सव्हर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्स with their characteristic. आणि लास्ट आपला एक पॉईंट राहतोय डॉपलर्स इफेक्ट, आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू सो मच.